1 तारखेला जो अतिमुसळधार पाऊस पडला होता त्यात शेतकऱ्यांच्या सर्वच खरीप पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी आपल्या या पीक विमा उतरवलेल्या फळ पिकांचा किंवा खरीप पिकांचा पूर्वसूचना कंपनीला नुकसानीच्या दिलेल्या आहेत। त्या नुकसानीच्या पूर्वसूचनेनुसार विमा कंपनीचे प्रतिनिधी आज सर्वे करण्यासाठी येत आहेत। मात्र ते शेतकऱ्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार चालू आहे। त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील आहे आणि तेथील शेतकऱ्याकडून तो विमा कंपनीचा प्रतिनिधी 200 ते 500 रुपये घेताना त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। यावर कृषी विभाग काही कारवाई करणार का, हा आमचा पहिला मुळात प्रश्न आहे। कारण की जिल्ह्यात 8 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे। पैकी 5.5 लाख शेतकऱ्यांनी या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे नोंदवलेले आहेत आणि असा प्रकार जर सुरू राहिला तर शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल आणि सर्वेचं काम ही रेंगाळलेलं जाईल। त्यामुळे कृषी कंपनीची या विमा कंपनीच्या विरोधात कृषी विभागानं तात्काळ फसवणुकीचा गुन्हा आणि इतर तत्सम गुन्हे दाखल करून कंपनीची ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करावी आणि या पीक विमा कंपनीच्या ज्या प्रतिनिधींना पैसे घेतलेत त्या कंपनीच्या प्रतिनिधीला आणि जिल्हा प्रतिनिधीला स्वाभिमानी स्टाईलने आम्ही 2 दिवसात चोप देणार आहोत।